हॅलो फूडीज, आज घेऊन आली आहे मी कर्दीचा मसाला पापड. मी सरप्राईज झाली कारण का कर्दीचा मसाला पापड मी कधीच खाल्ला नव्हता. तुम्ही बघू शकता त्या छोट्या छोट्या कर्दी. मला आधी वाटलं ओल्या कर्दीचा असेल, पण ओल्या कर्दीचा नाही, तर ही ज्याला सुकी मच्छी आवडते त्यांनी यायलाच पाहिजे सिंधुदुर्ग किनारा. फ्रेंड्स, फूड ब्लॉगरच्या रील बघून बघून जसं आपण मछली रेस्टॉरंटमध्ये गेलेलो, गोमंतकमध्ये गेलेलो ठाण्याच्या, तसंच भरपूर तारीफ केली आहे फूड ब्लॉगरने सिंधुदुर्ग किनाराची. तर मी झाली आहे तयार आणि मी निघाली सिंधुदुर्ग किनारा रेस्टॉरंटमध्ये जायला. कारण का जास्त तारीफ झाली ना की ते एक मनामध्ये ना माझ्या असं वळवळतं, अरे खरंच एवढं चांगलं असेल की नाही. तर चला बघूया. आणि ऑनेस्ट रिव्ह्यू देणार आहे आणि हा स्पॉन्सर व्हिडिओ नाही आहे. तर जे काही तुम्हाला कळणार आहे ते आहे ऑनेस्ट रिव्ह्यू. आणि मी आली आहे सिंधुदुर्ग किनारा. तुम्हाला माहिती आहे मी लास्ट टाईम काठघाटचा पण एक रिव्ह्यूचा व्हिडिओ अपलोड केलेला, त्याच्या बाजूलाच आहे, म्हणजेच काठघाटच्या बाजूलाच आहे सिंधुदुर्ग किनारा. फॅमिली रेस्टॉरंट आहे. एक छोटासा लूक देते आणि नंतर मी तुमच्याबरोबर ॲम्बियन्स शेअर करते. आणि एक मजेची गोष्ट म्हणजे ह्या रेस्टॉरंटमध्ये लिफ्ट आहे. तर चला ॲम्बियन्स बघूया. फ्रेंड, रेस्टॉरंटचं नाव ऐकताच तुम्हाला कळलं असेल की कोकणातल्या वाईब्स असणारच. फ्रेंड, सांस्कृतिक कलामध्ये कोकणामध्ये भारूड, दशावतार ह्या गोष्टींचा समावेश आधी होतो. आणि दशावतारातली जे फेमस कलाकार होते त्यांचे फोटो आणि नाव लिहिले आहेत. खूप मला बरं वाटलं की अशा ज्या कला आता विलुप्त होत आहेत कोकणामध्ये, खूप कमी ठिकाणी त्या केल्या जातात, त्या कलाकारांना म्हणजे त्या कलाकारांचे फोटो इथे लावलेत. आणि सुधीर तांडले हे लोकप्रिय म्हणजे स्त्रीची भूमिका करणारे हे कलावंत होते. म्हणजे दशा अवतारातले वेगवेगळे कलावंतांचे फोटो लावलेत. खूप मस्त ॲम्बियन्स आहे. 10 आउट ऑफ 10. आणि आता मी चालली आहे लिफ्टने, कारण का मी म्हटलं ग्राउंड फ्लोअरला बसण्यापेक्षा आपण लिफ्टने जाऊन फर्स्ट फ्लोअरला जाऊया. तर चला फर्स्ट फ्लोअरचं ॲम्बियन्स बघूया. ग्राउंड फ्लोअरचं तर मस्त आहे. अरे, हँडवॉश करायला किती सुंदर जागा आहे, तुम्ही बघू शकता. कोकणातल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या आता हळूहळू विलुप्त होत आहेत, त्या त्यांनी प्रत्येक गोष्ट इथे ठेवली आहे. फ्रेंड्स, ॲम्बियन्स खूपच सुंदर आहे. आणि ह्या हॉटेलच्या फर्स्ट फ्लोअरला एक उत्कृष्ट गोष्ट मी पाहिली, ती म्हणजे आपली भारतीय बैठकीत पण एक पूर्ण छोटासा रूम केला आहे त्यांनी. तिथे तुम्ही 15 ते 16 जणं, 15 ते 16 नाही, 10 ते 15 जणं तुम्ही तिथे बसून जेवू शकतात. तो मी आता तुमच्याबरोबर शेअर करते. स्पेशली हा आत्ता बुक होता आणि तिथे कोणाचं तरी केळवण होतं आणि केळवणासाठी जवळजवळ 15 ते 16 जणं येणार होते. तर अशी भारतीय बैठकीत जर तुम्हाला जेवायचं असेल आणि तुमचा एक ग्रुप असेल, फॅमिली ग्रुप असेल किंवा फ्रेंड्सचा ग्रुप असेल, तो पण 10-15 जणांचा असेल, तर तुम्ही नक्की सिंधुदुर्ग किनाऱ्यामध्ये या आणि असं मस्त कॅबिनेट बुक करा. खूपच मस्त आहे. आणि फर्स्ट फ्लोअरचं ॲम्बियन्स पण छान आहे. फ्रेंड्स, आजकाल असे इंटरेस्टिंग मेनू कार्ड बघून मला खूप मजा वाटली. मी आता काय लिहिलं आहे ते सांगत नाही. कोकणाविषयी खूप सुंदर वर्णन केलेलं आहे फर्स्ट पेजवर. तर थोडासा मेनू कार्ड तुमच्याबरोबर शेअर करते आणि ॲड्रेसही शेअर करते. मेनू कार्डवर ॲड्रेसही आहे. तर चला फूडची टेस्ट आणि काय काय इथे वेगवेगळे आयटम आहेत ते बघूया खाण्यासाठी. आणि एक स्पेशल आयटम मला दिसला, तो म्हणजे कोळंबीचा ठेचा. पण ॲक्च्युली आम्ही ते मागवायला विसरलो. सो फ्रेंड्स, ॲम्बियन्स 10 ऑन 10 आणि जी सर्विस आहे आणि स्टाफ आहे तो खूपच चांगला आहे. तो तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही हे खा किंवा तुमच्या चॉईसप्रमाणे ते तुम्हाला सजेशन देतात. पापड कोणता एक वेगळा आहे तो वाला? मसाला पापड आहे. नाही, कसला कर्दी पापड कर्दी पापड आहे. त्याच्यामध्ये कर्दी पापडमध्ये कसं असतं, आपली कर्दी असते सुकट, हां, सुकी मिरची, त्याला निखार तव्यावर भाजली जाते, कांदा टोमॅटोमध्ये गार्निश केलं जातं आणि त्याच्यानंतर पापडावर सर्व केलं जातं. सो फ्रेंड्स, कर्दी पापड कसा आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि त्याच्या आधी असं मस्त असं तुमच्याबरोबर मेनू कार्ड शेअर करत आहे. तर अजूनपर्यंतचा जो माझा एक्सपिरियन्स आहे तो खूप छान आहे. तर चला आता फूडची टेस्ट बघूया, कारण का ॲम्बियन्स मस्त आहे.
सर्विस छान आहे आणि जो स्टाफ आहे तो खूपच चांगला आहे. तर चला फर्स्ट फ्लोअरचा ॲम्बियन्स दाखवते. आणि फर्स्ट फ्लोअरमध्ये एक वेगळी जागा आहे, म्हणजे बैठकीचं तुम्ही बसून जेवण करू शकता अशी ही प्लेस आहे. पण फ्रेंड्स, जर तुम्ही सॅटर्डे संडे किंवा फ्रायडेला येत असाल तर प्लीज टेबल बुक करून या, कारण का खूप गर्दी असते आणि गर्दीत तुम्हाला जागा वेटिंग खूप असतं इथे. सो फ्रेंड्स, आज मी आली आहे सिंधुदुर्ग किनारा. आणि सिंधुदुर्ग किनारा हे नवीन ओपन झालेलं आहे रेस्टॉरंट. तर आपण फूड ब्लॉगर जी तुम्ही माझ्यासारखेही भरपूर रील्स आणि यूट्यूबवर शॉर्ट्स बघितले असतील की सिंधुदुर्ग किनाऱ्याचं फूड खूप छान आहे, ॲम्बियन्स तर खूप मस्त आहे. तर चला बघूया सिंधुदुर्ग किनाऱ्याचं फूड कसं आहे. तर चला बघूया फूड ब्लॉगर्स किती खरं बोलत आहेत की सिंधुदुर्ग किनाऱ्याचं फूड चांगलं आहे की नाही. आणि 2-3 जे पदार्थ आहेत ते खूप वेगळे आहेत, ते मी ऑर्डर केले, तेही आपण बघूया, स्पेशली कर्दी पापड. तर चला, आणि ॲड्रेस मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे. मी बोलता बोलता तुम्ही ऐकलत का की मागे एक सुंदर म्युझिक चालू होतं. आणि इंग्लिश किंवा सॉफ्ट म्युझिक ऐकण्यापेक्षा कोकणामधली गाणी अशी जर ऐकवली तर क्या है यार, सोने पे सुहागा. आता व्लॉग बघून तुम्हाला कळलं तर असेल की मी सोलकडीची खूप मोठी फॅन आहे आणि आधीच मी सोलकडी मागवली आहे. आणि आता मी तुम्हाला रिव्ह्यू माझ्या एक्सप्रेशनने देणार आहे की कसं आहे फूड. मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, सोलकढी एवढी फ्रेश होती की मी सेकंड राऊंड घेतला आणि माझे फेवरेट मोदक नव्हते, संपले होते त्यांचे. तर गुलाबजाम ऑर्डर केले, पण गुलाबजाम मला आवडले नाही, कारण का मला मोदक खायचे होते. तर कितीही चांगले असले तरी मी तुम्हाला सांगणार की हे मला आवडले नाही, पण त्याचं मला नाहीच आवडले ते गुलाबजाम. आणि फ्रेंड्स, आता शेअर करते ऑनेस्ट रिव्ह्यू. सो फ्रेंड्स, माझं जेवण झालेलं आहे आणि आता मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ऑनेस्ट रिव्ह्यू. यू नो फ्रेंड्स, ॲम्बियन्स 10 on 10, फूड 10 on 10 आणि स्टाफ 10 on 10, सगळंच 10 on 10. पण एक गोष्ट मी तुमच्याबरोबर शेअर करणार म्हणजे ऑनेस्टली की
क्वांटिटी खूप कमी आहे फूडची. कारण का जर तुम्ही विचार करत असाल की तुम्ही एक डिश ऑर्डर करून 2 जणं शेअर करणार, तर ते पॉसिबल होणार नाही फ्रेंड्स. कारण का क्वांटिटी खूप कमी आहे आणि माझी एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी क्वांटिटी थोडी वाढवली पाहिजे. प्राईस पण सो आहे, पण प्राईस एकदम कमी पण नाही आहे. म्हणजे प्राईज आहे जास्त, पण व्हॅल्यू फॉर फूड आहे. पण क्वांटिटी एवढी पण कमी नको की फक्त एकच माणूस एकच डिश खाऊ शकेल, एवढी क्वांटिटी आहे. सो फ्रेंड्स, जेव्हा पण तुम्ही याल तेव्हा जास्त डिश मागवा, तरच तुमचं पोट भरेल. कारण का 1 डिश इज नॉट इनफ फॉर 2 पीपल्स. ओके, तर हा आहे माझा ऑनेस्ट रिव्ह्यू फ्रेंड्स. तर तुम्हाला पण सिंधुदुर्ग किनाऱ्यामध्ये यायचं असेल तर नक्की या. पण तुम्ही जरा जास्त फूड ऑर्डर करा, कारण का क्वांटिटी थोडी कमी आहे. आणि प्लीज मला सगळ्या रेस्टॉरंटवाल्यांना सांगायचं आहे, वडे थोडे जाडे बनवा हो, कारण का वडे ना थोडेसे जाडे बरे वाटतात, त्या पुऱ्या नाही आहेत. चला मंडळी, लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशा ऑनेस्ट रिव्ह्यूसाठी. बाय बाय, थँक्स फॉर वॉचिंग.